एक गृहिणीची सकाळ कुठनं चालू होणार? किचनपासूनच. काय सकाळ ही तिथनंच चालू होणार आणि संध्याकाळसुद्धा आपली तिथंच संपणार. बरोबर आहे का नाही? तर 7चा टायमिंग झालेला होता. जसं की माझे पिरियड संपले आहे. तर मी आज डोकं धुवायचं होतं. डोकं वगैरे धुवून घेतलं. त्यानंतर त्यात पाणी आलं. अजून पाणी पण भरावं लागलं. त्यानंतर मस्तपैकी चहा ठेवला. चहा वगैरे घेतला. आज डाळ बनवायची होती, मुगाची डाळ. भाजीला काय आहे ना, संध्याकाळी भाजीला जर आणून ठेवलं ना, सकाळचं नियोजन लागतं बघा. जर संध्याकाळी जर काही नाही आणलं ना, सकाळी अशा डब्याला डाळ-दूळ करून द्यावं लागते. सध्या मी तर जॉबला नाही आहे. मी तर घरी असल्यामुळं माझं रुटीन थोडं स्लो आहे. थोडं असं तसं चालूच असतं बघा. आता खूप दिवसांनी आहे ना व्हिडिओ बनवायची म्हणजे लाँग ब्लॉग बनवायचे बनवतच नाही आहे बघा मी. कारण की एवढे व्ह्यूज पण येत नाही आणि एवढा रिस्पॉन्स पण चांगला येत नाही ना, त्यासाठी म्हणजे इच्छा होत नाही बघा बनवायची. पण अधूनमधून बनवते मी. तर थोडी कोशिश चालू आहे बघा व्हिडिओ बनवायची, कारण की खूपच जास्त सवय मोडली बघा हे व्हिडिओ बनवायची. तर त्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला. आता कुणाला बोलत होते, हे बोलत होते मी त्याला इथं, की मला खूप जास्त कंटाळा आला आहे कपड्याचा. माझ्या एका रूममध्ये कुठंही बघा तुम्ही, कुठंही एक तर मुलांचे पडेल राहते आणि कपडे नाही तर माझ्या. तर आमचं असं आहे की आपल्या सगळ्यांचंच बरं का, तुमचं पण तसंच असतं ना आणि आमचं पण तसंच, कपडेच नाही घालायला आणि घरामध्ये तर जागा नाही कपडे ठेवायला. काय सगळ्यांच्याच दारात हे असं ना आता. कपाट मी आणलेलं नाही बघा, कारण की ना आता किरायचं घर आणि खाली करते उचलपटकमध्ये वस्तूचं नुकसान होती. मागच्या वेळेस मागची रूम खाली करताना मी माझ्याकडनं टी व्ही म्हणजे त्या जो समोरचा व्यक्ती होता गाडीवाला, त्याच्याकडनं टी व्ही फुटला. तर तो टी व्ही आता काही कामाचा नाही बघा. एक तर इतक्या वर्षानंतर मी टी व्ही आणला होता घरामध्ये आणि तो सुद्धा फुटला बघा. पण जाऊ दे, ठीक आहे, काही हरकत नाही. 13-14 हजारचा टी व्ही होता. मग मी म्हणलं सध्या आहे ना काहीच घ्यायचं नको बघा. घ्यायचं म्हणजे काय, बजेटही नसतं बघा आणि घ्यायला म्हणलं तर काय घेऊ शकतो, पण नको वाटतं ते उचलपटक आणि सिंगल रूममध्ये काय काय ठेवणार ना, कुठं कुठं सामान ॲडजस्ट करणार. एक तर पलंगाला इतकी मोठी जागा लागून जाते. तर आहे तसंच मॅनेज करणं चालू आहे बघा. इथं काय केलं ना, स्वयंपाक वगैरे करून घेतला. त्यानंतर म्हटलं आता कपड्याच्या घड्या वगैरे घालून व्यवस्थित ठेवून द्यावं. ऑनलाईन पण एवढे म्हणजे आहेत वस्तू कपडे ठेवायसारखे, कपाट दिसतात, डब्बे दिसतात. ते एवढे काही बरे पडत नाही बघा. ते बी अजून इथं ठेवा तिथं ठेवा, त्याच्यात जागा आटवा. ते म्हटलं नकोच, ते पण नको. आहे तेवढा दिवस आहे तेवढं ॲडजस्ट करून घ्यायचं. बाकीचे गोण्यांमध्ये भरून ठेवून दिलेले मी कपडे. त्यानंतर मग आता सकाळचे कामं, कपडे वगैरे भिजू घातले. कुणाल म्हणे माझा डब्बा भरून दे. मी तर काही आले नाही, पण त्यांनी त्याच्या हाताने डब्बा वगैरे भरून घेतला. पोरं कळते झाले की आपले आपले कामं आपच मनाने करायला लागून जाते. त्यानंतर कपडे धुतले. आता पावसाळ्याचे दिवस आहे, त्यासाठी ना इकडं आमच्या संभाजीनगरमध्ये तर चांगला तुफान पाऊस आहे बघा. तर सकाळीच कपडे धुवून टाकले का मग दिवसभर थोडेसे वाळतात. मग त्यानंतर थोडं मध्ये पण टाकून दिले का हडकून जाते बघा कपडे. आणि माझ्यापेक्षा आमच्या इथं माझ्या मुलांचे कपडे खूप जास्त असते आणि जो लहान मुलगा आहे त्याची तर एक आदत आहे. तो काय करतो, एक दिवस घालतो दुसऱ्या दिवशी लगेच कपडे धुवायला टाकतो. कपडे नाही घालायला आणि दूरवर बघा किती शर्ट आहेत, किती पॅन्टी आहेत माझ्या आमच्या. काय हे असंच असतं सगळ्यांच्याच घरामध्ये. काय त्याच्यानंतर मग आज खूप जास्त वारं सुटलेलं होतं बघा. आणि चिमटे तर कुठं गेलेत आणि कुठं नाही. इथं आल्यावर तर चिमट्यांचा तर पत्ताच लागला नाही. आता नवीन चिमटे आणणे मला. त्यानंतर भांडे वगैरे घरात घेतले. आता आहे ना नवीन म्हणजे मी कधी घरी दही लावत नव्हते बरं का, पण 1-2 वेळेस लावून बघितलं ना, एकदम परफेक्ट दही बनलं. आणि त्या दह्याची मी कढी पण केली बघा, खूप छान लागलं. अहो किती जरी म्हणलं ना, साखर आणि चहा टाळायची, ती टाळणं होतच नाही. मग काय केलं ना, थोडंसं दही घेतलं, साखर घेतली, थोडंसं खाऊन घेतलं. त्यानंतर इथं पलंग बघू शकता किती घाण झालेला आहे पलंग. म्हणजे दररोज जरी पलंग साफ केला ना, तरी पण तेवढीच घाण निघन. काय भानगडे काढून आमच्या खिडक्या लावलेल्या असतात, एकच खिडकी उघडी असते, पलीकडची लावलेली असते, पण तरी पण घरामध्ये प्रचंड अशी धूळ असते. ते सतत आवरतच राहावं लागतं मला. घरी आहे तोपर्यंत हे शिल्लकचे कामं सगळे तर मी करणारच आहे. ज्या दिवशी मी कामाला लागले, ज्या दिवशी मला जॉब भेटला, त्या दिवसापासून हे वरचेवरच कामं होणार आहेत. हप्त्यातून एकदा हे कामं होणार आहे बघा. तर काय केलं ना, पलंग वगैरे झटकून घेतला, बेडशीट टाकलं, पलंग पुसून घेतला. खूप जास्त धूळ झालेली होती त्याच्यावर. त्यानंतर घर वगैरे सगळं व्यवस्थित झाडून घेतलं. देवपूजा तर माझी सकाळीच झाली होती बघा. काय ना घरी पण दिवस जात नाही हो. मला कामाची सवय ना, तर घरी मला अजिबात करमत नाही. पण काय करावं ना, काहीतरी शिल्लक कामं, काहीतरी व्हिडिओ बनवत बसावं किंवा मग रील स्क्रोल करत बसा, हेच काम आहे दिवसभर जेवण वगैरे करून. त्यानंतर झाडून वगैरे घेतलं. तेवढ्यात साई आला. साईच्या इथं चालू होतं गप्पा मारणं. तर त्याला म्हटलं मी ऑन कॅमेरा बोल तू. तर तो म्हणे नाही, ऑन कॅमेरा मी बोलू शकत नाही, पोरांना पण सवय नाही आणि बरीचशी सवय माझी पण मोडली आहे बघा. पण आशा करते तुम्ही माझा हा व्हिडिओ लाईक करता, शेअर करताल आणि सबस्क्राईब पण करताल चॅनलला. त्यानंतर मग म्हणलं चला आता थोडंसं सगळं काम आवरलंच आहे, तर नक्कीच एखादी डुकली घ्यावंच लागते. एक डुकली म्हणता म्हणता चांगलं 2-2.5 तास झोपून घेते मी बरं का. त्याला म्हणलं इथं बोलतं, त्यांनी काही बोललं नाही. तर चला, श्री स्वामी समर्थ. भेटेन मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.